गणपतीला 3 डोळे आहेत, हा दुसरा. आणि तिसरा डोळे असणारा तिसरा माणूस जो होता तो होता भृगुमुनी. ज्या भृगूचा डोळा विष्णूने फोडून टाकला तो परीक्षा घ्यायला आला तिघांची देवांची तर. आणि चौथा प्राणी होता तो हा शिशुपाल. या चौथा, त्यालाही तिसरा डोळा होता आणि 2 जास्तीचे हात होते म्हणून त्याला दैवी समजलं गेलं. तर ती चिंतित असते त्याची आई की आता कसं हे होणार, हे कसं मूल निर्माण आलं विचित्र. तर तिला सांगितलं असतं तिथल्या राजपुरोहितांनी आणि आकाशवाणी होते की ज्याच्या मांडीवर तू हा पुत्र ठेवशील आणि ज्या वेळेला त्याचे 2 हात आणि तिसरा डोळा गळून पडेल तोच त्याचा मृत्यू असेल, तोच त्याच्याकरता यमधर्म असेल, हे लक्षात ठेव. तर आता कृष्ण वगैरे कृष्णापेक्षा लहान असतो हा, ते गमतीने आपलं त्याच्या मांडीवर ठेवते. त्याच्या मांडीवर ठेवल्याबरोबर दोन्ही हात गळून पडतात, त्याचे डोळे गळून पडतं. तर ती हुंदके देऊन रडायला लागते. ते कृष्णाला म्हणते मला वचन दे की याला तू मारणार नाही. तो म्हणतो नाही, हे तर नियतीने ठरवलं आहे, पण मी एक करू शकतो, याचे 100 अपराध मी माफ करीन. 101वा अपराध यांनी केला की हा इथे पृथ्वी तलावर राहणार नाही. ती सांगत असते त्याला अपराध करायचे नाही, अपराध करायचे नाही. तो नेहमीप्रमाणे करत असतो. आणि त्या ठिकाणी त्यांनी कृष्णाला असंख्य शिव्या दिलेल्या आहेत, असंख्य, की ज्या भीष्माचार्यांना ऐकवलं नाही. सहदेव असा पाय ठेवून उभा राहिला तिथे त्या सिंहासनावर की ज्याची हिंमत असेल त्यांनी यावं, मला आव्हान द्यावं आणि मी खेळ. भीष्माचार्य त्याला शांत करतात, म्हणतात ते तुझं काम नाही, करू नको. ते कृष्ण आणि त्याच्यात चालू आहे, त्यांच्यात चालू दे. हा राजसूय यज्ञ आहे. इथे आपले हे सगळे अभ्यागत आहेत. श्रीकृष्ण पण अभ्यागत आहे, शिशुपाल पण अभ्यागत आहे. आपण अतिथी म्हणून बोलावलेलं आहे त्यांना. तू कुठल्याच पांडवांनी या भानगडीत पडायचं नाही, मी सुद्धा पडत नाही. नाही तर हा शिशुपाल आहे कोण म्हणे. ते कृष्ण पाहून गेल. जसे 99 अपराध होतात तसं कृष्ण त्याला जाणीव करून देतो. तुझ्या आईला मी वचन दिलं होतं. वाटेल ते घाणेरडे आरोप त्यांनी कृष्णावर केलेले आहे. तू स्त्री लंपट आहे, तू असा आहे, स्त्रियांकडे वाकड्या नजरेने पाहणार आहे, तू लोकांचे स्त्रियांचे वस्त्र हरण करून तू रासक्रीडा करतो वगैरे. याच्यावर अजून एक अर्धा मिनटं घेईन मी. त्या शिशुपालाला नालायकाला माहीत नव्हतं रासक्रीडा म्हणजे काय. पंचरासाध्येय आहे हरिभाऊ. आणि रासक्रीडा केली कुठे कृष्णाने? गोकुळामध्ये, व्रजभूमीत. त्यावेळेला कृष्णाचं वय काय होतं? 9 वर्ष. 10 वर्ष गोकुळात राहिला तो. 10 वर्षाचा असताना त्या मुलाला सेक्स समजतो का हो? वाटेल ते आरोप केले त्यांनी. आणि लोकही पंचरासाध्येय म्हणून वाटेल ते लिहितात. ते बिलकुल खोटं आहे. कृपा करून महाराजाचं आहे का आज? तर त्यावेळेला तो केवळ परब्रह्म म्हणून ते पाहतो. आणि अजूनही असं म्हणतात, कृष्णाची जर भेट घ्यायची असेल तर जसं निसर्गाने तुम्हाला पाठवलं आहे तसं गेले तर साक्षात तुम्हाला पटकन मोक्ष मिळेल. तसं कोणाला कुठे भेटतो म्हणा मोक्ष, जाऊ द्या. तर हे सांगायचं आहे. तर अशा शिव्या दिल्यावर त्यांनी सांगितलं शिशुपाला 99 झालेत, जिभेला लगाम दे. काय करणार आहे म्हणे तू माझं? ये म्हणे मैदानामध्ये, दाखवतो तुला शिशुपाल काय चीज आहे ते. अरे समोरच्याला पाहिजे तर समजलं तर पाहिजे आपण दारासिंगाशी लढतो आहे का गामाशी लढतो आहे का कोणाशी लढतो आहे. हे इथे नम्रपणे सांगू इच्छितो की त्या सभेमध्ये जितकेही राजे राजवाडे आले होते त्यांच्या वडिलांना किंवा त्या सगळ्यांना एकट्या हा शब्द आहे, एकट्या श्रीकृष्णाने कुठलीही सेना न घेता हरवलेलं होतं. सगळे हजर होते तिथे मुंड्या खाली घालून. पण फक्त शिशुपाल उठला आणि बोलला.
आणि क्षणार्धात त्यांनी आव्हान दिलं शिशुपालाला, आणि वरुणाने जे चक्र दिलं होतं त्याला, त्या चक्राने शिशुपालाचा वध केला. ते वध झाल्यावर राजांमध्ये गोंधळ माजला, काही भांडणं सुरू झाले, पण सगळ्यांना श्रीकृष्णाने तो चक्र फेकायच्या आधी या शिशुपालाचे सगळे अपराध गिनवले, असे 1 पासून 99पर्यंत, आणि मग मारला त्याला. आणि नंतर राजसूय यज्ञ झाला. राजसूय यज्ञामध्ये धृतराष्ट्रावर सम्राट म्हणून त्याला घोषित केलं गेलं. आणि त्या राजसूय यज्ञात जी सभा बांधलेली होती त्याला मयसभा म्हणतात. त्या मयाने बांधून दिली ती. त्यांनी सांगितलं होतं, माझा जर जीव वाचवला तर मी तुमची नगरी इतकी सुंदर करेन की जो येणार आहे तो प्रेमातच पडेल, आश्चर्यचकित होईल. आणि इथे कथा बीज आहे पुन्हा ती राजसूय सभा पाहून काही लोकांना चेहऱ्यावरती आनंद दाखवला, काही लोकांना इतकं दुःख झालं की मी आताच आत्महत्या करतो, अशी त्यांची परिस्थिती झाली. हे चारही चांडाळ त्याच्यात होते. वाईट वाटलं ज्यांना, की त्यांनी अशाच स्फटिकांनी बनवली होती. ती मानस सरोवरावरनं आणली होती त्यांनी. मान सरोवरावर जाऊन, कैलास पर्वतावर जाऊन तिथून त्यांनी जे रत्न मणी आणले होते, आणि आभासी त्याच्यात अनेक खोल्या अशा होत्या त्या राजवाड्यामध्ये की असं वाटावं की जमीन आहे, जमिनीसारखंच दिसते, 3 डायमेन्शनल. पाय ठेवला की पाण्यात, जिथे पाणी आहे असं धोत्र वरती करून गेले, पाणी नसताना तिथे नुसती सपाट जमीन असायची. असं अनेक लोकांचं झालं. तसंच दुर्योधनाचं झालं. दुर्योधन पडला सगळ्याच्या वस्त्रांसकट. आणि काही लोक, वेगळी स्कूल ऑफ थॉट आहे, पण मी जे वाचतो मूळ ते कोणी वाचत नाही. कादंबऱ्या वाचूनच त्यांचं मन बनवतात. ते अनेक कादंबऱ्या लिहिल्या लोकांनी, जे पाहिजे त्याच्यावर. दुर्योधन पडला तेव्हा कोणीही त्याला हसलेलं नव्हतं. इतर लोक लिहितात कादंबरीमध्ये की द्रौपदी हसली आणि ती असं बोलली. ते कधीही ती अतिशय शालीन स्त्री होती हो, अतिशय मानिनी, अतिशय स्वामिनी होती. ती अयोनिजा होती. तिला मर्यादा माहीत होत्या सगळ्या आयुष्यातल्या, काय असायला पाहिजे, काय नसायला पाहिजे. बाकीचे लोक खोटं लिहितात की दुर्योधनाला पाहून हसली आणि असं म्हणाली की अंधांचे पुत्रही अंधच असतात का. हे मला आज एक शब्दही कुणीही बोललेलं नाही. कृष्णही हसला नाही की एकही पांडव हसला नाही. म्हणजे ऑन द कॉन्ट्री म्हणण्यापेक्षा विपर्यास असा होता की युधिष्ठिराने आणि स्वतः भीम तर दुर्योधनाचा खूप द्वेष, पण त्या दोघांनी जाऊन त्याला कोरडे चांगले राजवस्त्र त्याला आणून दिले. भीमाने स्वतःचे आणले की त्याची शरीरयष्टी माझ्यासारखीच आहे, मी उंच आहे, पण माझेच वस्त्र त्याला होतील. वस्त्र म्हणजे काय असायचं हो, हे अधरीय आणि उत्तरीय दोनच आणायचे होते, काही पॅन्ट शर्ट चड्डी वगैरे असं काहीच नव्हतं. त्याने आणून दिले, पण लोक विपर्यास करतात. पण त्या दुर्योधनाला ते वैभव पाहून इतकं वाईट वाटलं की माझ्या बापानी आणि या थेरड्या भीष्माचार्यांनी यांना ही जागा दिलीच कशाला, आपले आश्रित म्हणूनच राहिले असते जन्मभर. असो, एकेकाचा विचार करण्याचा वेगळा हे असतो आणि सगळे आपापल्या जगावी जातात. तर गावी जाताना दुर्योधन असा मलूल रथात पडला असतो आणि त्याच्या बाजूला सुप्रसिद्ध शकुनी मामा बसले असतात. त्यांना दिसतं की आपला भाचा बिलकुल कामातनं गेलेला आहे, काही बोलत नाही, काही नाही, डोळ्यात पाणी आहे त्याच्या, काही खाऊनही नाही राहिला. कारण ते जे अंतर होतं हस्तिनापूर ते हे सुद्धा पुष्कळ अंतर होतं. इथून नागपूरला जातात तर मध्ये कोंडाळीला पितात लोक, चहा आणि समोसा खातात एवढ्याच्या ह्याच्यात. तिथे पुष्कळ अंतर होतं. तो मलूलच पडून राहिला. आणि जसे ते त्यांच्या
हस्तिनापुरात गेले. मग वृत्तांत ऐकायला अधीर कोण झालं असेल तर धृतराष्ट्र. बिचाऱ्याला दृष्टीच नव्हती. मग त्याला सांगितलं जे आले होते इथे पाहणाऱ्यांनी की अप्रतिम असं बांधलेलं आहे की जसं सध्या इथे कुठेच नाही आहे या भूतलावर. असा राजवाडा, असे घरं, इतकं चांगलं बांधलेलं आहे, सगळं बांधलेलं आहे. त्या दुर्योधनाने खाणं पिणं सोडून दिलं. 5-6 दिवस काही खाल्लंच नाही असा व्यासांनी उल्लेख केलेला आहे. तर त्यांनी खाल्लं नाही तर बाकीच्यांनी खाल्लं नाही. बाकीच्यांना खाल्लं नाही म्हणून बाकीच्या जे बनवणारे होते बल्लव त्यांनी खाल्लं नाही. आता राजाच्या मुलांनी खाल्लं नाही, आपण कसं खायचं. मग धृतराष्ट्र बोलावतो त्याला, काय रे बा काय झालं. तर मग शकुनी सांगतो की महाराज हे आत्महत्या करायला निघाले होते, यांना मी वाचवलं. म्हणतो का बरं. म्हटलं तिथलं वैभव पाहिल्यावर याच्या मनात आलं की यांना आपण दिलंच कशाला, हे यांच्याकडनं आपण हिसकवून घेऊ. आता हिसकवून कसं घेणार होते हो. युद्धामध्ये शक्यच नव्हतं. युद्ध करून त्यांना मारू बा ही शक्यता कमी. शकुनीने आधीच सांगितलं हे पहा म्हणे ते शस्त्रास्त्रांमध्ये आपल्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहेत, काही हे नका करू. माझ्याजवळ एक हुकमी एक्का आहे, ते जर तू ऐकशील तर एका दिवसभरात सगळं यांचं तुझ्याजवळ येऊन जाईल. ते जातात तिथून कणिकाकडे. कणिक म्हणून धृतराष्ट्राचा जो बदसल्ला देणारा धृतराष्ट्राचा मित्र असतो, जो मंत्री असतो, मंत्रीगणातला एक आहे, त्याला सांगतात. शकुनी म्हणतो एका दिवसात मी जर आणून दिलं हे सगळं यांच्याकडे पूर्ण तर मला काय बक्षीस. तर तो कणिक जरा बोलायला स्पष्ट असतो. तो म्हणतो तुला इथे ठेवलं म्हणतो त्यांनी, हेच खूप झालं ना. कौरवांनी तुला इथे पोचलं, तू तर लग्न झाल्यापासून गांधारीचा आला इथे तर स्वतःच्या देशाला वापसच गेला नाही आहे तू. मग सांग म्हणतो तो. म्हणतो माझ्या इतकं सुंदर, माझ्या इतकं द्यूत कोणीच चांगलं खेळत नाही. आपण यांना द्यूताकरता आमंत्रण देऊ. त्यावेळेला विचित्र नियम असावेत. असा नियम आहे, एका राजाने दुसऱ्याला द्वंद्व करण्याकरता बोलावलं म्हणजे लढाई, तर जायचं किंवा अवेरायचं आणि प्राणभीक मागायची. ते अतिशय मानी असायचे क्षत्रिय. कोणी प्राणभीक वगैरे लढून घे, मेलो तर मेलो, पाहिलं जाईल. तसंच द्यूताचं निमंत्रण आल्यावर नाकारायचं नाही, हे ब्रीद होतं. मग आता द्यूताच्या निमंत्रणाकरता कोणाला पाठवायचं. तर हे चाणाक्षपणे शकुनी सांगतो आपण कोणी गेलो तर त्यांना संशय येईल. आपण न जाता आपण विदुराला पाठव की हे सौहार्द द्यूत आहे. सौहार्द म्हणजे अतिशय प्रेमाने खेळला जाणारा खेळ एक खेळला जाईल मनोरंजन म्हणून. तर तुम्ही या सगळे. त्याच्यात फसतात ते विदुर आल्यामुळे. विदुरालाही अशी काही शंका नसते त्यावेळेला की बोलावलं आहे तर ठीक आहे, द्यूत सगळेच त्यावेळेला खेळायचे, खेळतील बा, मजा करतील थोडा वेळ. बरेच दिवस झाले ते, बरेच 2 वर्ष झाले ते तिथेच आहे, येतात सगळे. ते येण्याच्या अवधीत या धृतराष्ट्राने की द्यूत हे सर्व सभेच्या सर्व सभासदांसमोर नागरिकांना ज्यांना इच्छा असेल त्यांना तर म्हणतात मोठं तुम्ही एक सभागृह बनवा द्यूत खेळण्यासाठी. सभागृह बनवलं जातं. त्या सभागृहाचं नाव 2 ठिकाणी वेगळं आहे. दोन्ही ठिकाणी प्राच्यविद्या संशोधित प्रती आहे. त्याच्यात तोरण स्फटिका म्हटलेलं आहे आणि नीलकंठी प्रती जी नीलकंठाने लिहिली आहे ते तुम्हाला ज्ञातच आहे. मागच्या वेळेला सांगितलं होतं. तो नीलकंठ गोविंद सुरी हा कोपरगावचा होता आणि कोपरगावचं महत्त्व इथे फक्त प्रमोदरावांनाच माहीत आहे. कोपरगावचा
जो मूग असतो त्याला पावशा मूग म्हणतो आणि सर्वत्र सर्व देशांमध्ये त्याच्या इतका उत्कृष्ट मूग कुठे होत नाही. हे कोपरगावचं वैशिष्ट्य आणि या कोपरगावचंच आहे. तर त्या प्रतीमध्ये असं काही नाही आहे त्याच्यात लिहिलेलं. तर येतात. मग द्यूत खेळायच्या आधी जे बोलणं होतं ते अतिशय महत्त्वाचं आहे, कृपा करून लक्षात घ्या. मी काही खूप ज्ञानी नाही आहे, पण माझा एक आक्षेप आहे प्रमोदराव, जितक्यांनी कादंबऱ्या लिहिल्या तितक्यांनी हे द्यूताचं प्रकरण वाचलंच नाही आहे. केवळ शकुनीला दोष दिला आहे. नाही, द्यूत खेळण्याच्या आधी त्यांचं संभाषण झालं. 2 प्रकारचं द्यूत होतं. एक नियमित योग्य सौहार्द्य द्यूत, दुसरं ज्याच्यात निकृती द्यूत म्हणतात ते. शकुनी त्याला म्हणतो की निकृती द्यूत आपण खेळणार आहोत, हे लक्षात घे. तर युधिष्ठिर नाही म्हणतो निकृती द्यूत कशाला, आपण काय शत्रू थोडीच आहोत, आपण आपलं साधं द्यूत आहे ते खेळूया. शकुनी त्याला बरोबर अडकवतो. भित्रा का रे म्हणतो, तू हो कशाला म्हटलं. तेव्हाच विदुराला सांगायचं होतं की आम्ही खेळणार नाही. ठीक आहे, आता याच्यातले फरक इथे स्पष्ट करून आज संपवणार मी. हे द्यूत म्हणजे जे काही तुम्ही ज्या लोकांनी कादंबऱ्या लिहिल्या आहेत त्याच्यामध्ये हे वर्णन येतं द्यूताचं त्रोटक, आणि अत्यंत चुकीचं वर्णन केलेलं आहे सगळ्यांनीच. मला समजत नाही कुठला रेफरन्स त्यांनी घेतला. त्याच्यातला एक जो आहे तो तर नागपूरचाच आहे, त्याची तर बोबडी वळली. मॅम बोललाच नाही का एक शब्द. म्हटलं तू हे कुठून घेतलं हे मला दाखव फक्त, मी जन्मभर तुझे जोडे घासीन म्हटलं. महाभारताचा मूल्यवेध आधारित कशावर आहे. आधारित युगांत नावाची कादंबरी जी लिहिली इरावती कर्वेंनी, अत्यंत चूक, अत्यंत धाडसानी. माझी योग्यता नाही आहे बोलायची, पण ज्या ठिकाणी अन्याय आहे, खोटा आहे, तिथे बोलणारच मी चूप राहत नाही कधी. अत्यंत खोटं लिहून ठेवलेलं आहे इरावती कर्वेबाई साहेबांनी. अत्यंत थोर विदुषी होत्या त्या, पण अत्यंत पक्षपातीपणे संपूर्ण कौरवांकडनंच त्यांनी लिहिलेलं आहे. तर त्याच्यात सगळ्या या पुस्तकांमध्ये द्यूताची कल्पना आपल्याही मनात ही असते की पंडित आपण ल्युडोला वगैरे जे वापरतो ना असे आणि फेकतात, मग त्याच्यावर टिंब असतात 1 2 3, दुसऱ्या बाजूनी 4 5 6 6, एका याच्यावर एकच, आणि जो आकडा पडेल तो जिंकला. मग तुम्ही म्हटलेला फेकलेला. तसं द्यूत नव्हतं ते. त्याच्याकरता त्यांना राबून तोरण स्फटिका बनवावी लागली. तिथे 3 मीटर व्यास असलेलं, 3 मीटर म्हणजे 9 फूट. माझं गणित कच्चं आहे बा, गणित ज्याचं पक्का आहे त्यांनी सांगा. 1 मीटर म्हणजे साधारणतः 3 फूट होते. तर हां मग म्हटलं माझं गणित कच्चं आहे ना बा. काय मी तुला सांगतो ना, कधी मला 3च्या वर मार्कच नाही मिळाले गणितात, तर काय सांगू. तर त्याचा व्यास जो आहे तो 9-10 फूट असतो. असं वर्तुळ बनवून तिथली जमीन स्फटिक शुभ्र हा शब्द आहे तिथे. तर माझ्या मनात प्रश्न आले की त्याही वेळेला शहेनशहा ज्यांनी ताजमहाल बांधला तसं हे असेल, संगमरवर असेलच तिथे, जॉग्रफी आहे. तर तसं संगमरवराचं त्यांनी गोल कडक असं बनवलं होतं. द्यूताचा प्रकार असा होता की त्या द्यूताचं ल्युडोसारखं एकच नसायचं. बिहितक वृक्ष म्हटलेलं आहे. बिहितकाचा अर्थ मला शोधावा लागला बॉटॅनिकल पुस्तकातनं की बिहितक म्हणजे काय, व्हॉट इज बिहितक. बिहितक वृक्ष म्हणजे ज्याला सध्याच्या भाषेत किंवा माझ्या नशिबाने माझे अत्यंत वडिलांसारखे जे मला होते ते भाऊ हिरलेकर वैद्य, त्यांनी मला त्यावेळेला मी विचारलं होतं त्यांना वाचताना, म्हटलं हे बिबितक काय आहे. त्यावेळेला
त्यावेळेला इंटरेस्टेड होतो मी, पण त्यावेळेला एवढं काही लक्ष नाही दिलं. असेल म्हटलं कोणता तरी वृक्ष बिबितक. तर त्यांनी सांगितलं होतं मला, बिबितक म्हणजे बेहडा वृक्ष, मोठा वृक्ष असतो रानात, चिखलदऱ्याला खूप आहेत. आणि त्याच्या ज्या बिया येतात त्या वृक्षाच्या, त्या बदामापेक्षा थोड्या मोठ्या असतात. आणि त्या बिबितक वृक्षाच्या बियांचा रंग बभरू म्हटलेला आहे त्यांनी. बभरू याचा अर्थ ब्राऊन, संस्कृतमध्ये बभरू. तर अशा 53 बिया हातात घ्यायच्या आणि त्या क्रियेला देवन म्हणायचे. देवन म्हणजे उडवणे, उंच. याचं साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही लहानपणी जर कधी मुलींबरोबर खेळले असाल किंवा पाहिलं असेल, लहानपणी आम्ही पाहायचो, बरोबर खेळायचोही मुलींच्या. तर एक पाय लांब करून ते एक पाय आड करून त्या याने गारगोट्यांनी खेळायच्या बघा. असं घेऊन फेकायचं, वरतूनच ओढून घ्यायची गारगोटी. जेवढ्या पडतील मग तेवढ्या, कोण जिंकतं कोण नाही, असा तो खेळ आहे. ह्याच प्रकारचा खेळ तो होता. त्या खेळणाऱ्यांना कितव म्हणायचे. कितव म्हणजे द्यूत खेळणारे. द्यू हा शब्द संस्कृत आहे. द्यू म्हणजे दिव धातू आहे. दिवपासून हा द्यू शब्द तयार झाला. द्यू म्हणजे वरती आकाश, दिव म्हणजे आकाश, स्वर्ग. द्यू म्हणजे वरचा लोक. तर हे जे आहे वरचं येतं देवन म्हणायचे त्याला. देवन म्हणजे त्या सगळ्या 53 बिया हातात घ्यायचा, ज्यांनी पण बोललेला आहे तो त्या वरती फेकायचा. त्या रिंगणात जेवढ्या पडतील त्या मोजायच्या. त्या जर सम पडल्या तर ज्यांनी देवन केलं आहे तो जिंकला. त्या विषम संख्येत पडल्या तर तो हारला. असं हे द्यूत होतं. तर यांनी शकुनीने सगळ्यात पहिल्यांदाच सांगितलं होतं की आपण निकृती देवन कर. निकृतीचा अर्थ आहे संस्कृतमध्ये कापणे किंवा कमी करणे. कापणे किंवा कमी करणे. तर हे ठरलं होतं, ठीक आहे बाबा, आता युधिष्ठिर हा पेटलाच आहे, ठीक आहे तुझा जसं. या शकुनीचं वर्णन केलेलं आहे व्यासांनी. मताक्ष, अक्ष म्हणजे त्या बिया जे उडवणार आहे, पत्ते. आणि तेव्हापासूनच मला वाटतं, कदाचित मी चूक असेल, आपल्या पत्त्याची जी हे असते, मी तर कधी हातीने लावला पत्त्याला, खरोखरच नाही लावला. 5-3-2 पण नाही खेळलो कधी. तर ते 53 पत्ते असतात आपल्याकडे. आज 52 पत्ते आणि एक जोकर असते त्याच्यात. तसं ते 53 बिया असायच्या या बेहडा वृक्षाच्या. ते बबरू म्हणजे ब्राऊन रंगाच्या, बदामाच्या आकाराच्या, बदामाच्या रंगाच्या, पण मोठ्या आणि अतिशय टणक बिया असायच्या की ज्या त्या संगमरवरी रिंगणामध्ये पडल्यावर त्या अशा उडायच्या सुद्धा. तर हा जो शकुनी होता याला इतके विशेषणं दिले आहेत व्यासांनी. एकदाही व्यासांनी असं म्हटलं आहे की हा खोटेपणाने खेळला म्हणून. एकदाही खोटेपणाने खेळला नाही. पण तो अर्जुन जेवढ्या नेमबाजीमध्ये जितका तयार होता त्याच्यापेक्षा जास्त तयार द्यूतात होता, निकृती देवनामध्ये. की एकदाही मी वाचल्यावर माझ्या असं लक्षात आलं की म्हटलं हा शकुनी ज्याच्यात त्याच्यात दिला आहे की मया जितम. अरे त्या युधिष्ठिराने असं फेकल्याबरोबर हा याचं अंकगणित इतकं चांगलं होतं त्या शकुनीचं की काय सांगू. 53 बिया फेकल्या जाणार हे प्रत्येकालाच माहीत होतं. जमिनीवर काही पडायच्या, काही रिंगणाच्या बाहेर पडायच्या. त्या रिंगणामध्ये जर समबिया पडल्या तर तो देवन करणारा जिंकला. एकूण पूर्ण टोटल त्या द्यूतामध्ये 19 पण युधिष्ठिरांनी लावलेत. सुरुवातीपासून 19 पण. प्रत्येक वेळा एकदाही असं वर्णन नाही आहे की शकुनीने देवन केलं. देवन केलंच नाही, जरूरच नाही पडली. कारण प्रत्येक वेळेला युधिष्ठिर हारतच गेला. त्यांनी वरती फेकलं की शकुनी असं आपल्या हाताने किंवा दोन्ही हाताने पकडून घ्यायचं त्यातल्या बिया
आणि अशा रीतीने पकडायचा की पडणाऱ्या बिया त्या रिंगणामध्ये विषमच राहतील, आणि त्या विषम बिया तो युधिष्ठिरालाच मोजायला लावायचा. तू मोज आणि तू सांग किती पडले आहेत ते. 20 आहेत, 22 आहेत, 24 आहे. 25 जर पडले असतील तर तू हरला, 23 पडले असतील तर तू हरला, 27 पडले असतील तर तू हरला. असं ते द्यूत होतं. याला मताक्ष म्हटलेलं आहे. आणि सगळ्यात चांगला शब्द आजकाल आपण वापरतो, लोक वापरतात, अरे वा आज इतकं सुंदर जेवण करून आलो, कृतकृत्य झालो. हा कृत शब्द महाभारतापासून आहे. या कृत होणे म्हणतात, जो जिंकला, ज्याचं समाधान झालं त्याचा कृत झाला, असं व्यासांनी लिहिलेलं आहे. कृत म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे ती गोष्ट होणे. तर हा कृत हस्त होता. याच्या हातामध्ये ते लागो होतं, बुद्धी होती, चातुर्य होतं. एकही डाव शकुनी खोटा खेळलेला नाही. हे अतिशय मी नम्रपणे बंधू भगिनींना, मातांना सांगू इच्छितो. शकुनीचा काहीच दोष नव्हता त्या याच्यात. एकदाही खोटं खेळला नाही तो. होता ते त्याचं नैपुण्य होतं. पण कसं असतं, काही जणांचं नैपुण्य असतं आणि काही नवशे गवशे असतात. कुठलाही कार्यक्रम असला, इथे नाव नाही घेणार मी गाण्याचा, एक मिठाईवाला पहिला हजर असते गाणं गायला. काही कळत नाही त्याला गाण्यातलं. मलाही कळत नाही गाण्यातलं, बिलकुल नाही कळत. देवाशी भांडणारे मी जेव्हा भेटेल तेव्हा की अरे वा गळा कानी दिला, कीर्तनं केले असते, असं तो विषय नाही. तर तिथे युधिष्ठिराची स्थिती त्या नवशासारखी होती. अत्यंत आवड होती द्यूताची, पण नॉलेज काहीच नाही. हारला तो, हरत गेला. आणि इथे एक अजून नमूद करू इच्छितो. 14व्या पणालाच, 14वा पण जेव्हा लावला, 15वा पण जेव्हा लावला त्याने, सगळं त्याच्याजवळचं सगळं सैन्य, सगळं रथ, सगळं इंद्रप्रस्थापासून सगळं त्याचं हारला होता तो. तो म्हणे हा शेवटचा पण, असं युधिष्ठिरांनी म्हटलेलं आहे. 15 हा शेवटचा पण. तो शकुनी म्हणतो ठीक आहे बोल. तो माझ्याजवळ काहीच राहिलं नाही आता पणाला लावण्यासारखं. मी फक्त माझं हे शरीर, माझं मन, माझं अंतःकरण आणि मी स्वतः एवढंच राहिलो आहे. हे 15व्या पणाला युधिष्ठिर बोललेला आहे, कृपया लक्षात घ्या. आणि तो फेकतो, पुन्हा निकृती देवन करतो. हा त्यांनी हे फेकल्याबरोबरच शकुनीचे शब्द येत असतात, मया जितम, जिंकलो मी. एवढं त्याचं अंक गणित पक्क होतं. किती बिया पकडले मी, त्याला माहीत असतं पडणाऱ्या बिया विषमच राहणार. हा युधिष्ठिर हारतो. हारल्यानंतर शकुनी काय साधा थोडीच होता. इथे त्याचं कपट आहे. म्हणजे खेळण्यातलं कपट नाही, अंतःकरणातलं कपट. तो युधिष्ठिराला म्हणतो अरे तू हरला तर काय झालं, अजून तुझ्याबरोबर लावण्यासारखं आहे ना तुझ्याजवळ. काय आहे म्हणे माझ्याजवळ, आता मी हारलो, सगळं माझंच होतं ते. नाही म्हणे, तुझ्याजवळ म्हणे अर्जुन आहे, तुझ्याजवळ भीम आहे, तुझ्याजवळ नकुल आहे, आणि तुझ्याजवळ सहदेव आहे. 14 आणि 4 18. खरं म्हणजे 15व्या यालाच त्यांनी म्हटलेलं असतं की मी आता खेळणं, मी हारलो आता हे जे आहे ते. तर तो उद्युक्त करतो त्याला. आणि मग आपले युधिष्ठिर मोठ्या द्यूतकार, त्याला वाटतं की याच्यात एखाद्या वेळेला जिंकून जाऊ आपण, खेळून तर पाहू. असं करत तो आपल्या सगळ्या भावांना लावतो, एकेकाला हारतो. पण तो जे बोलला 15व्या पणाला, 14व्या पणाला, ते अर्जुनाने भीमाने पक्क लक्षात ठेवलं असतं की मी याच्यापुढे खेळणार नाही, हा शेवटचा पण तरी खेळतो नंतर तो. हे सगळे भाऊ हरल्यावर मग तो म्हणतो आता संपलं सगळं. नाही, शकुनी म्हणतो अजून एक मौल्यवान गोष्ट आहे तुझ्याजवळ, तुझ्यात हिंमत असेल तर लाव, नाही तर पळपुट्या म्हणून घोषित कर स्वतःला. तो म्हणतो काय, 3 शब्द, 2 दंतव्य, 1 ओष्ठव्य. द्रव, दाताला जीभ लागते. प,
ओठाला ओठ, ओष्ठव्य शब्द, आणि दी पुन्हा दाताला जीभ लागते. पंडित ज्या ठिकाणी दंतव्य शब्द असतो तो अतिशय महत्त्वाचा देवात मानला गेलेला आहे. द शब्द हे लक्षात ठेवायचा. असो, द्रौपदीला लावतो पणाला. मी जिंकलो. द्रौपदी जिंकली, पणाला लावली, तेव्हाच द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य अक्षरक्ष म्हणजे अक्षरक्ष रडत असतात. हे काय केलं याने मूर्खाने? मूर्खाने कोण? युधिष्ठिराने. मग बसलेले असतात सगळे, नाचायला लागतात. 4 चांडळ आणि 5वा नाचू शकत नाही आंधळा असल्यामुळे. बस 2 मिनटं अरे भाऊ, इथे संपवतो. तो त्याला दिसत नसल्यामुळे त्याला ऐकू तर येत असतं, पण ऐकण्याची असते शक्ती, त्याची बोलण्याची शक्ती असते, फक्त डोळ्याची नसते. किम जितम तो ओरडत असतो एकसारखा धृतराष्ट्र. जेव्हा त्याला कळतं की सगळं जिंकलेलं आहे, आता द्रौपदी जिंकल्या जाते आणि हे 4ही चांडाळ अत्यानंदाने नाचायला लागतात तिथे. हे सगळे दास आहे आणि त्या ठिकाणी पहिली आज्ञा मिळते. हे दास आहेत, यांनी वस्त्र घालायचे की नाही हे कोण ठरवणार? आम्ही ठरवणार. काय दुर्दैव आहे बघा. जो काही तासांपूर्वी सम्राट होता तो काही तासांनी एक दास झाला. नुसता दास नाही. अहो, हे 4 चांडळ इतके नालायक, त्यांनी लगेच त्या प्रतिकामीला सांगितलं. प्रतिकामी म्हणजे कुठलेही काम मालकाने दिलेल्या आज्ञेनुसार करणारा प्रतिकामी. प्रतिकामी उभा काय आहेत? या दासांना हे वस्त्र यांच्या अंगावर राहायची काही जरुरीच नाही आहे. आम्ही ठरवणार. भीमाचे डोळे असे खळांगारासारखे लाल झालेले असतात. अर्जुन त्या भीमाच्या अंगठ्यावर आपला पाय जोरात दाबून ठेवतो की शांत राहा, आणि पटापट प्रत्येकजण आपले कपडे काढून टाकतात. भगवंतानी जन्माला जसं घातलं त्या स्वरूपात तिथे त्यांना उभं केलेलं आहे या नालायकांनी. आणि आज्ञा सुटते की यांची जी पत्नी आहे ती सुद्धा दासी आहे, तिला सुद्धा सभागृहात घेऊन या. त्यावेळेला विदुर ओक्साबोक्षी रडायला लागतो आणि धृतराष्ट्राला बोल लावतो. अरे म्हणतो, नालायका, तुला डोळे नाही हे मला कळतं, तुला कान तर आहेत ना, काय चालू आहे इथे, बंद कर हे सगळं. तर तो धृतराष्ट्र मजेत असतो, काही तो ऐकत नाही. आणि तिथून या इथे संपवतो मी. किती वाजले? हां, चला झाला वेळ आपला. आजचं इथे संपवूया. इथे राजयोगी असताना सुद्धा, राजयोग झालेला असताना, सम्राट झालेला असताना कोणाच्या आयुष्यात काय लिहिलेलं आहे आणि काय आधीच लिहून ठेवलेलं आहे त्याच्यात कोणीही बदल करू शकत नाही. फार एक सुंदर याच्यावरती आहे, ते सांगतो आणि आजचं इथे संपवू. उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस 2 दिवस आहे मला द्रौपदीवरती बोलायला. उद्याचा संपूर्ण दिवस द्रौपदी, एके द्रौपदीच राहील. तिला हे पाठवलं जातो, प्रतिकामी जातो आणि तिला म्हणतो की इथे या राजसभेत द्यूतामध्ये तुझे पती हारलेले आहेत, दास झालेले आहे, तू पण दासी झालेली आहेस. हे मी बोलत नाही, तो घाबरलेला असतो. एवढ्या मोठ्या सम्राज्ञीला आपण बोलायचं पण तो निरोप्या असतो. तो म्हणतो मी निरोप सांगतोय फक्त. तर तू दासी झालेली आहे तर तू तिथे सभागृहात ये. तर ती त्याला एकच प्रश्न विचारते, तेवढा सांगतो आणि हे संपवतो. उद्यापासून सुरू होईल.
त्या प्रश्नाचं उत्तर, प्रतिप्रश्न, तिचे प्रतिप्रश्न, भीष्माचार्यांचा काय उत्तर येतं, बाकीचे काय बोलतात हे उद्या होईल. त्याच्यानंतर ती एकच विचारते त्याला, ती म्हणते हा माझा निरोप जाऊन सांग सभेत विद्वानांना. ती म्हणते कस्येशो नहा पराजयशिरीती त्वामाह द्रौपदी. याचा अर्थ असा की या इथे कुठल्या रीतीने मी दासी झालेली आहे हे सभागृहाने मला सांगावं, हे माझा निरोप जाऊन सांग म्हणते तिथे. मग तो आता ठीक आहे नमस्कार करतो. त्यांनी तिला माता हाच शब्द वापरलेला आहे. माते असं संकट आहे. सभागृहात जाऊन तो एकटा आला तर बाकीच्यांना वाटतं की याच्या पाठोपाठ ती येतच असेल. तर तो म्हणतो त्या काही आल्या नाही. त्यांनी त्वामाह द्रौपदी म्हणजे एकेरी वचनच आहे. पूर्ण महाभारतात आर्ष महाकाव्य आहे. कुठेही कोणाला आदरार्थी बहुवचन फक्त भीष्मांसाठीच वापरलं गेलं आहे आणि काही ठिकाणी द्रोणाचार्यांसाठी. बाकी धृतराष्ट्रालाही एकेरीच बोललेले आहेत पुत्रसुद्धा. आर्ष महाकाव्य आहे ते. तर म्हणजे जिथे व्याकरण नसतं संस्कृतमधलं, जे आधी आहे, आधी भाषा जशी होती तशी. तर तो येऊन सांगतो निरोप द्रौपदीचा की मातेने हा प्रतिप्रश्न विचारलेला आहे, प्रश्न सांगितलेला आहे तुम्हाला विचारायला, त्याचं उत्तर तुम्ही द्या आणि मग मी जाऊन त्यांना सांगेन. काय म्हटलं तिने हे म्हटलं म्हणे की कुठल्या रीतीने कुठल्या तऱ्हेने मी दासी होऊ शकते मी हे मानत नाही एवढं सांगते ती. त्वामा द्रौपदी म्हणजे द्रौपदी म्हणाली. ते सांगितल्यावर यांचे पारे चढतात आणि मग काय होतं ते आपण उद्या पाहू. वेळ झालेली आहे आपली. आजचं शब्दविराम. आणि कृपा करून लक्षात घ्या, ज्याही कादंबऱ्या लिहिलेल्या असतात, कादंबऱ्या प्रकाशित होतात, लिहिणाऱ्यांचं खूप कौतुकही होतं. काही काही लोक एका कादंबरीवर अमर होऊन जातात. मला काही त्यांच्याबद्दल असूया नाही, मला कोणाचबद्दल असूया नाही या जगात, बिलकुल नाही आहे. पण हे लोक असे प्रसिद्ध होतात. वाटेल ते लिहिलं आहे कादंबऱ्यांमधनं. त्यांनी एक आनंद साधले आहे. त्यांनी लिहिलेला आहे की खोटा जय नावाचा इतिहास. म्हणजे व्यासांनी जे लिहिलं ते सगळं खोटं आहे. आनंद साधले, आनंद साधलेची चप्पी केलेली आहे स्वामी वरदानंद भारतींनी. ते जरूर वाचाल की किती खोटं लिहिलेलं आहे आणि कुठल्या शब्दाचे कोणते संस्कृतच्या विद्वानाला न विचारता वाटेल ते तू लिहिलेलं आहेस आणि ते खरं मानायचं. पण जनता जे पुस्तकं बाजारात मिळतात, आपल्या इथे राजकमलला जसं होतं पुस्तकांचं दुकान, पुस्तकं मिळायचे. मग कोणी राधेय लिहिलं राधेय कर्णावर, कोणी सूर्यपुत्र कर्णवाले तर अक्षरक्ष मला गुरु म्हणजे अतिशय विद्वान आणि अतिशय चांगले आहेत. पण त्यांनाही वाकवायला लावलं मी. खरं सांगा म्हटलं, सद्गुरुदास महाराज आहेत ते सध्या. याच्या आधी त्यांचं नाव शिवकथाकार विजयराव देशमुख नाव घेतो, काही भीत नाही मी. माझे अत्यंत ते मला उदार अंतःकरणाने मला माफ करतील. पण त्यांनाही मी कबूल करवलं. सांगा म्हटलं हे सगळं खोटं आहे तुम्ही लिहिलेलं. कशातनं लिहिलं म्हटलं तुम्ही? हे सूर्यपुत्र कर्ण हे एकच वाक्य खरं आहे म्हटलं. सूर्यपुत्र कर्ण. बाकीचं जे लिहिलं आहे ते कुठून घेतलं तुम्ही? कोणत्या संहितेतनं घेतलं? याच्यावर पंडित उत्तर नसते त्यांच्याजवळ. मनाला वाटलं ते लिहिलं, समजो न समजो. मी खूप विद्वान आहे हे सांगायचं किंवा डिंग मारायचा प्रयत्न नाही. नाही तर माझं प्रवचन झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी दैनिक हिंदुस्तानमध्ये डॉक्टर कोलवाडकर यांचे सुश्राव्य प्रवचन झाले वगैरे वगैरे वगैरे. नाही, काही जरूर नाही आहे. मी विनोद केशवराव कोलवाडकर सिसोदिया आहे, मी तेच राहणार, बदलणार नाही. पण हे सगळं खोटं आहे. कृपा करून वाचताना लक्षात घेत जा. आणि सगळे असे खरं आहे आणि खोटं आहे हे कोण ठरवणार हो? आणि ते तर घरच्या स्त्रियांशी तर वादच घालू नये. प्रत्येक स्त्रीला वाटत असते की आपला नवरा अतिशय व्यवहारशून्य आहे, त्याला काही अक्कल नाही आहे,
भाजी आणता येत नाही बरोबर, तरी जन्मभर भाजी आणत असते बिचारा जाऊन, बैलालाही नेत नाही तो, स्वतः जाणते पिशव्या. पण अशी स्त्रियांची हे असते की त्यांच्याशी वाद करू शकत नाही तुम्ही कुठला. हां, मग त्यांनी सावंतांनी लिहिलेलं ना मृत्युंजयमध्ये. अरे सावंतांनी लिहिलं म्हणजे सावंत काय बादशाह होता का महाभारताचा? वाटेल ते लिहिलं त्यांनी, त्याच्यात खोटं पूर्ण. गोनी दांडेकरांनी कर्णाचं कर्णायन पूर्ण खोटं. एखाद्या व्यक्तीचा किती उदो करायचा हे त्या लिहिणाऱ्याच्या खोटेपणावर असते पंडित. आपल्या एका दिवंगत माणसाची सुद्धा अशीच दोघांची खूप स्तुती केलेली आहे. मी आत्ता जर बोललो तर हा BJPचा आहे असं म्हणतील, मी बोलणार नाही. पण त्यांनी काय 70 वर्ष दिवे लावले ते माहीत आहे आपल्याला. किती खोटं वागवलं आणि किती खोटं लिहिलं आहे सगळं. आम्ही शाळेत होतो हरिभाऊ, खोटेपणाचा नमुना देतो आणि माझं वैखरीला विराम देतो. आमच्या शाळेत एक गाणं म्हणायला लावायचं आम्हाला. कितपत खरं आहे ते घरी गेल्यावर ठरवावं लोकांनी. खोटं वाटलं तर मला उद्या या व्यासपीठावर जोडे मारा, मी खाईन आनंदाने, अलंकार म्हणून चढवीन. आम्हाला ह्या कोरसमध्ये ओरडायचे पोट्टे, एक सूर नाही, एक ताल नाही, सगळे तिथे. दे दी हमें आजादी बिना खळग बिना डाल. दिली हो. 10 लाख लोक ट्रेनमध्ये कापून पाठवले त्या मुसलमानांनी, आणि तुम्ही खोटं सांगता आम्हाला. कुठला महात्मा असो. वैखरी सीमा आजचं प्रवचन इथे संपलेलं आहे. याच्याकरता मी सांगतो आहे की महाभारतावरती जर खरोखर वाचायचं असेल तुम्हाला तर हे असे कुठलेही कादंबऱ्या वाचू नका. सगळं खोटं लिहिलेलं असतं. काही जणांनी, शोभणेंनी तर लिहिलं की द्रौपदी वस्त्रहरण झालेलंच नाही आहे. मी विचारलं त्यांना, रवींद्र शोभणे, माझी भेट व्हायची, 2-3दा भेट झाली एका व्याख्यानामध्ये. त्यांना माहीत नव्हतं की हा एक इब्लिस कार्ट आहे म्हणून. मला काही माहीत नव्हतं की महाभारताचा मूल्यवेध ज्यांनी लिहिला तो हा रवींद्र शोभणे. मी विचारलं त्यांना, तर ओळख करून दिली एकाने, हे रवींद्र शोभणे यांचं वाचलं की नाही म्हणे तुम्ही? म्हटलं काय? तर म्हणे महाभारताचं मूल्यवेध. हो म्हटलं वाचलं. तुम्ही शोभणे साहेबांना म्हटलं आता इथे सभागृहामध्ये तुमचं वस्त्रहरण करत नाही मी, बाजूला चहा कॉफी घेऊ रेस्टॉरंटात चला, 2-3 गोष्टी मी विचारतो, त्याचं उत्तर द्या. तुम्ही पूर्ण लिहिलेलं आहे, त्या तुमच्या लिखाणाचा आधार काय? तर म्हणे युगांत, इरावती कर्वे. या एवढ्या थोर मोठ्या लोकांनी खोटं का लिहावं इतकं, हेच मला समजत नाही. असो, हेडिंग मारण्यासाठी नाही सांगितलं. कृपा करून मी जे सांगतो त्याच्यावर मनपूर्वक अंतःकरणाने विश्वास ठेवा. एक शब्दही व्यासपीठावर खोटा बोलणार नाही. असो, गोपाल कृष्ण भगवान की जय. उद्याचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, पूर्ण 5 दिवसातला. अजून आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, बहिणींना, भावांना सगळ्यांना घेऊन या. उद्या द्रौपदी काय चीज आहे हे उद्या सांगणार आहे मी, काय चीज होती. असो, कृष्ण भगवान की. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गजानना गजानना श्रीमत् सद्गुरु गजानना. 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 गजानना.